नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण टेन्सचा मुख्य प्रकार पहिला की जो प्रेझेंट टेन्स नावाने आहे, तो प्रेझेंट टेन्स आज आपण अभ्यासणार आहोत. प्रेझेंट टेन्स आणि त्याचे 4 सबकाइंड कोणते ते पाहणार आहोत. तसंच फॉर्म्युलास म्हणजे या प्रेझेंट टेन्सचे जे उपप्रकार आहेत, सब टेन्स आहेत, त्यांचे फॉर्म्युलाज म्हणजे सूत्रेसुद्धा आहेत. त्या सूत्रांच्या आधारे तुम्ही वाक्य रचना कशी करावी, वाक्य कसं बनवावं, तसं जो इंग्रजीत कसं आपल्याला बोलता येईल आणि त्याच पद्धतीने ग्रामरची वाक्य कसं सोडवता येईल, हे आपल्याला त्यांच्या फॉर्म्युलाजनुसार शिकायचे आहे. चला तर मित्रांनो, प्रेझेंट टेन्सचा पहिला उपप्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ त्याचा फॉर्म्युला काय आहे तो आपण अभ्यासूया. त्याच्यात सब्जेक्ट प्लस वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट असं त्याचं सूत्र आहे, त्याचा फॉर्म्युला आहे. तर सब्जेक्ट प्लस वर्ब 1 म्हणजे काय, तर क्रियापदाचे पहिलं रूप, द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, मेन वर्ब, प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब 1 म्हणजे क्रियापदाचं मुख्य पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. या फॉर्म्युल्यानुसारच वाक्य इंग्रजीत बनत असतं मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. ते कसं ते पुढे पाहणार आहोत आपण. त्याच्या अगोदर सब्जेक्ट प्लस वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट याच्या शॉर्ट फॉर्म्युलासुद्धा आहे आणि तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्या मदतीनं तुम्ही शेकडो वाक्य इंग्रजीत बनवू शकता. जसं सब्जेक्ट प्लस वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट त्याच्या शॉर्ट फॉर्म आहे एस प्लस V1 प्लस ओ. आता या एस प्लस V1 प्लस ओ यांच्यावरनं, या सूत्रावरनं तुम्हाला वाक्य कशी बनवता येतील ते आपण उदाहरणाद्वारे शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल, वी स्पीक इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलतो. मग या वाक्यामध्ये वी हा सब्जेक्ट आहे, स्पीक हे वर्ब 1 आहे म्हणजे क्रियापदाचे पहिलं रूप आहे आणि शेवटी आलेला शब्द आहे इंग्लिश, तो त्या वाक्याचा ऑब्जेक्ट आहे म्हणजे कर्म आहे. मग एस प्लस V1 प्लस ओ, वी एस स्पीक V1 इंग्लिश ओ. म्हणजे तुम्हाला समजलं का मित्रांनो? तर आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार वाक्य तयार करता आलं. एस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता V1 म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचे पहिलं रूप स्पीक, आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट इंग्लिश. मग वी स्पीक इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलतो, असं वाक्य आपण तयार करू शकलो. कोणाच्या मदतीनं मित्रांनो? तर या फॉर्म्युलानुसार. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. परत दुसरी उदाहरणं दिली आहेत, त्याचा अभ्यास करूया. फॉर एक्झाम्पल, आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो. आता तुम्हाला सहज समजले असेल, तर आय हा सब्जेक्ट आहे, गो हे V1 आहे म्हणजे वर्ब फॉर्म आहे पहिला, आणि टू स्कूल हे उरलेलं वाक्य हे त्या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. एस प्लस V1 प्लस ओ, आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो, असा तो सिंपल प्रेझेंट आहे. दुसरं उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल, राम राईट्स अ लेटर, राम पत्र लिहितो. मग या वाक्यामध्ये, या सेंटेन्समध्ये राम हा सब्जेक्ट आहे, एस आहे, राईट्स हा V1 आहे आणि अ लेटर हा ओ आहे. राम इज अ सब्जेक्ट, राईट्स इज अ V1 वर्ब फॉर्म फर्स्ट, अँड अ लेटर इज ऑब्जेक्ट, कर्म, कर्ता क्रियापद कर्म. अशा पद्धतीनं तुम्ही या शॉर्ट फॉर्मच्या मदतीनं सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये शेकडो अशी वाक्य इंग्रजीत बनवू शकता, हे लक्षात ठेवा. त्याचा दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ. या काळामध्ये काय राहतं, तर क्रिया ही चालू असते, चालू असल्याचे दाखविले जाते मित्रांनो. मग याच्यासुद्धा एक फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. तो कसा? तर त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब 1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, असा त्याचा फुल फॉर्म्युला आहे.
मग सब्जेक्ट म्हणजे करता. एम इज आर हे काय आहे, टू बीचे वर्तमान काळी रूपे आहेत, हे लक्षात ठेवा. एम इज आर जसं टू बीचे भूतकाळी रूपे वॉज वेअर, टू बीचे फ्युचर टेन्स रूपे म्हणजे भविष्यकाळी रूपे शॅल बी विल बी, तसेही टू बीचे रूप आहे. प्लस वर्ब वन आहे म्हणजे क्रियापदाचे पहिलं रूप प्लस आय एन जी, त्याला आय एन जी लावलेलं आहे, याला V4 सुद्धा म्हणतात. आणि प्रेझेंट पार्टिसिपलसुद्धा म्हणतात. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप असतं. जसं गो हे पहिलं रूप, वेंट हे दुसरं रूप, गॉन हे तिसरं रूप आणि गोईंग हे चौथं रूप असतं. अशा पद्धतीनं वर्ब वन प्लस आय एन जी म्हणजे V4 किंवा प्रेझेंट पार्टिसिपल इथं वापरायचे असतो. आणि शेवटी प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असतो. मग त्याच्या शॉर्ट फॉर्मसुद्धा तयार केलेला आहे फॉर्म्युला. एस प्लस एम इज आर प्लस V1 प्लस आय एन जी प्लस ओ. आपल्याला प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचं वाक्य बनवताना हे सूत्र लक्षात ठेवायचे आहे. हे शॉर्ट फॉर्म कशासाठी आहेत तर तुमच्या लक्षात यावेत. आणि जर एखाद्याने हे शॉर्ट फॉर्म पाठांतर करून घेतलेत तर त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे वाक्य तयार करताना. तो इंग्लिशमध्ये सहज बोलू शकतो, इंग्लिश वाक्य सहज लिहू शकतो, इंग्लिश वाक्य सहज तयार करू शकतो, ग्रामर सोडू शकतो, हे लक्षात ठेवायचं. चला तर मग या फॉर्म्युल्यानुसार आपण प्रेझेंट कंटिन्यू टेन्स कशा पद्धतीनं वाक्य तयार होईल ते बघूया. फॉर एक्झाम्पल, वी आर स्पीकिंग इंग्लिश. बघा मित्रांनो, वरती बघा. तर वी स्पीक इंग्लिशचं वाक्याचं बदल कसा झालेला आहे या प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये. वी आर स्पीकिंग इंग्लिश असं झालं आहे. का? कारण हा फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. कसं? वी आर स्पीकिंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलत आहोत, म्हणजे क्रिया ही सुरू आहे हे दाखवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये वी हा सब्जेक्ट आहे, एस आहे, आणि आर हा टू बीचं रूप वर्तमानकाळी रूप आहे, आणि स्पीक प्लस आय एन जी म्हणजे स्पीकिंग म्हणजे V1 प्लस आय एन जी असा त्याचा अर्थ आहे. आणि इंग्लिश हे कर्म आहे, त्या वाक्याचे ऑब्जेक्ट आहे. मग एस प्लस एम इज आर प्लस V1 प्लस आय एन जी प्लस ओ हे प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानुसार तुम्ही वाक्य बनवू शकता. वी आर स्पीकिंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलत आहोत असं त्याचा अर्थ आहे. तर इथं पहिल्या सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापद हे V1 होती आणि प्रेझेंट कंटिन्यू टेन्समध्ये क्रियापदच्या V4 करावा लागला, म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल करावं लागलं, हे लक्षात ठेवायचे आहे. क्रिया बदलत जाते वाक्यानुसार, काळानुसार, हे लक्षात आहे. दुसरे उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल, आय एम गोईंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे, म्हणजे माझी क्रिया ही सुरू आहे. कोणती क्रिया? गोईंग, जाण्याची क्रिया सुरू आहे. दुसरं वाक्य, राम इज रायटिंग अ लेटर. राम पत्र लिहित आहे, म्हणजे त्या रामाची क्रिया लिहिण्याची ही सुरू आहे, असं ह्या काळामध्ये प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समध्ये दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं एक फॉर्म्युल्याचं वाक्य दुसऱ्या फॉर्म्युल्यात कसं बदलता येईल ते आपण आता शिकत आहोत. आणि जर फॉर्म्युले पाठांतर राहिलेत, लक्षात राहिले, तर तुम्ही कोणत्याही टेन्समध्ये बदलू शकता, हे लक्षात ठेवायचं. मग आय एम गोईंग टू स्कूल या वाक्यात आय हा एस आहे, एम हे टू बीचे रूप आहे, गोईंग हा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे V प्लस आय एन जी आहे, आणि टू स्कूल हे उरलेलं ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे, हे लक्षात. इंग्रजी वाक्यामध्ये सब्जेक्ट हे सुरुवातीला येतं, क्रियापद हे मध्यस्थानी असतं, आणि ऑब्जेक्ट हा शेवटी असतो प्रत्येक वाक्यामध्ये. मराठीत ते नसतं, मराठीत वेगळं असतं, हे लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीनं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे आपण शिकलो आहोत. त्याचा तिसरा भाग जो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ. या काळात काय दर्शविलं राहतं मित्रांनो? तर क्रिया ही पूर्ण झालेल्याची दर्शवली जाते. त्याच्यासुद्धा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे, सूत्र काय आहे बघूया. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब 3. आता हा वर्ब 3 म्हणजे काय मित्रांनो? क्रियापदाचं, मुख्य क्रियापदाचे तिसरं रूप तुम्हाला लिहावं लागणार आहे. त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल. जसं गो हे V1 आहे, वेंट हे V2 आहे, गॉन हा V3 झाला. गोच्या गॉन जे होतो, GON गॉन, ते क्रियापदाचे तिसरं रूप झालेलं, हे लक्षात ठेवा. आणि शेवटी ऑब्जेक्ट असतो.
त्याच्या शॉर्ट फॉर्म्युला काय आहे? एस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ओ. आता मित्रांनो, या फॉर्म्युलामध्ये हॅव हॅज काय आहे? तर हॅव हॅज हे टू हॅवची वर्तमानकाळी रूपे आहेत, हे लक्षात ठेवायचे. टू हॅवची हॅव हॅज. मग टू हॅवची भूतकाळी रूपं हॅड आहे आणि टू हॅवचे भविष्यकाळी रूपे शल हॅव विल हॅव आहे. तसा हा प्रकार आहे. मग हॅव हॅज हे तुम्हाला कर्त्यानुसार वापरायचे आहे. त्या कर्त्याला काय लागणार आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे आहे. हॅव हॅजपैकी काय लावायचे ते. मग एस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ओ हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे आणि त्यानुसार तुम्ही हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य सहज बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, वी हॅव स्पोकन इंग्लिश. आता हा स्पोकन इथं काय करतो आहे? जे आपण पहिल्या वाक्यात पाहिलं, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये स्पीक होता, मग स्पीकिंग झालं, म्हणजे प्रेझेंट कंटिन्यूमध्ये स्पीकिंग झालं आणि प्रेझेंट परफेक्टमध्ये त्याचं तिसरं रूप आलं, ते झालं स्पोकन. मग वी हॅव स्पोकन इंग्लिश. आम्ही इंग्रजी बोलली आहे. आम्ही इंग्रजीत बोललो आहोत, म्हणजे आमची क्रिया संपलेली आहे. त्याच्यात वी हा एस आहे, हॅव हे टू हॅवचं रूप आहे आणि स्पोकन हा V3 पास्ट पार्टिसिपल आहे आणि त्याचं शेवटी इंग्लिश हा ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे, हे लक्षात ठेवा. त्यानुसार दुसरी उदाहरणं आहेत. आय हॅव गॉन टू स्कूल. मी शाळेला गेलो आहे, म्हणजे माझी क्रिया ही संपलेली आहे, पूर्ण झालेली आहे, परफेक्ट झालेली आहे असं दर्शवलं गेलेलं आहे. आणि हे वाक्य मी कशाद्वारे तयार केले आहे मित्रांनो? या फॉर्म्युल्यानुसारच. तुम्हालासुद्धा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य तयार करायचे असेल, वाक्यात बोलायचे असेल प्रेझेंट टेन्स परफेक्ट टेन्समध्ये, तर तुम्हालासुद्धा हे फॉर्म्युले माहिती पाहिजे आहे. आय हॅव गॉन टू स्कूल, एस प्लस टू हॅव प्लस V3 प्लस ओ. पुढचे उदाहरण आहे, राम हॅज रिटन लेटर. रामने पत्र लिहिले. राम हॅज रिटन लेटर. रामाने पत्र लिहिलेले आहे असं त्याचा अर्थ होतो, हे लक्षात ठेवा. रामाने पत्र लिहिलेले आहे, त्याची क्रिया संपलेली आहे असं त्याचा अर्थ. हा लक्षात. मग राम हा एस, टू हॅवचं रूप हॅज आहे, रिटन राईटचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल हे रिटन आहे आणि नंतर मग अ लेटर हा ऑब्जेक्ट आहे. अशा पद्धतीनं हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. त्याच्या लास्ट फोर्थ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? पूर्ण चालू वर्तमान काळ. म्हणजे याच्यात काय दर्शवलं जातं मित्रांनो? ती क्रिया पूर्ण पण झाली आहे, पूर्ण होऊन ती पुढे कंटिन्यू आहे, चालू आहे असं दर्शवलं जातं. त्याच्या फॉर्म्युला काय सांगतो? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब वन प्लस ING प्लस ऑब्जेक्ट हा फुल फॉर्म आहे. त्याचे शॉर्ट फॉर्म काय झाला? एस प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ओ. तर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला आत्ता सांगितलं हॅव हॅज हे टू हॅवचे रूप आहेत, बीन हा बीचं रूप आहे आणि याच्यातसुद्धा वर्ब 1 प्लस ING म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप तुम्हाला वापरायचे आहे. जसं फॉर एक्झाम्पल, वी हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश. आम्ही इंग्रजीत बोलत आलेलो आहोत. म्हणजे आम्ही इंग्रजीत बोलत आलेलो आहोत म्हणजे काय? आम्हाला इंग्रजी येते आणि ती क्रिया ही आमची सुरू आहे असं दर्शवलेलं आहे. ती परफेक्ट पण आहे आणि कंटिन्यू पण आहे. वी हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश. आम्ही इंग्रजी बोलत आलेलो आहोत. दुसरं उदाहरण, आय हॅव बीन गोईंग टू स्कूल. आय हॅव बीन गोईंग टू स्कूल. तिसरं उदाहरण आहे, राम हॅज बीन रायटिंग लेटर. असं चेंजेस प्रत्येक काळाचं वाक्य दुसऱ्या काळात बदल होत असतो, तो या फॉर्म्युल्यांच्या आधारे होत असतो. मग आय हॅव बीन गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात आलो आहे. राम हॅज बीन रायटिंग लेटर, राम पत्र लिहित आला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जर सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्य कशी बनवतात, इंग्रजीत कशी तयार करतात आणि एक टेन्स दुसऱ्या टेन्समध्ये कसा बदल होतो हे जर शिकायचे असेल तर तुम्हाला
एक अट आहे, तर तुम्हाला सर्वांचे शॉर्ट फॉर्म्स माहिती पाहिजे. जसं सिम्पल प्रेझेंट टेन आहे एस प्लस V1 प्लस ओ. प्रेझेंट कंटिन्यू आहे एस प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस ओ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे एस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ओ. आणि लास्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू आहे एस प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ओ. असे पाठांतर राहिले तर तुम्ही शेकडो वाक्य सहज तयार करू शकता इंग्रजीमध्ये आणि एसे इंग्लिशच्या सहज लिहू शकता, इंग्रजीत बोलू शकता. तर मित्रांनो, हा प्रेझेंट टेन्स जो आहे याचे हे 4 प्रकार जे आपण पाहिले हे तुम्हाला आता समजलेच असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला, कसा वाटला? जर सोपा वाटला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता, तसंच सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.